श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांना मनापासून दररोज आठवण करत असतो, त्यांचे नामस्मरण करत असतो, त्यांचे नामजप करत असतो आणि त्यांच्या चरणापुढे नतमस्तकसुद्धा होतो. पण अनेकदा काय होतं, आपल्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न उठतो, स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे का? माझी प्रार्थना स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली आहे का? बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर झालेली कृपा आपण कशी ओळखायची. बघा, ही कृपा नेमकी काय असते, तिचं खऱ्या अर्थाने स्वरूप काय आहे आणि ती प्रकट झाली हे आपल्याला कसं समजतं, आपण ह्या विषयावर सविस्तर बोलूया. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, स्वामींची कृपा म्हणजे काय? स्वामींची कृपा म्हणजे काही चमत्कार नव्हे, ती म्हणजे आपलं मन बदलणं, आपल्यामध्ये धैर्य येणं आणि आपल्याला सत्य मार्गावर नेणं. कृपेचं बाह्य स्वरूप म्हणजे काय? म्हणजे काही अडचणी दूर होणं, आपल्या आयुष्यातली संकटे हलकी होणं. पण कृपेचं गूढ स्वरूप म्हणजे काय? कृपेचं गूढ स्वरूप म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध होणं. जसं स्वामींचं वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त वाक्य किंवा शब्द नाहीत. जेव्हा मनातून ती खरी वाटू लागतात, तेव्हा तेच स्वामींचं प्रसन्नतेचं चिन्ह आहे. आता आपण एक एक लक्षणं बघूया. प्रत्येक लक्षण म्हणजे भक्ताच्या आयुष्यात झालेला सूक्ष्म बदल. बघा, पहिला बदल म्हणजे काय? तुमच्या मनातील भीती नाहीशी होणे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट जरी आले असेल आणि त्या संकटामध्ये जर तुमचं मन हे धैर्य राहत असेल, म्हणजेच तुम्ही धैर्यवान होत असाल आणि तुमचं अचानक घाबरणंही कमी होत असेल, त्याला स्वामी महाराजांची कृपा असे म्हटले जाते. बघा, अडचणी असूनही समाधान मिळणं. जीवनातनं समस्या असतातच, पण तरीही त्या समस्येमध्ये, त्या अडचणींमध्ये शांत राहणं, सगळं ठीक होईल अशी आपल्याला कधीकधी खात्री बसून जाते. म्हणजेच काय, स्वामी महाराजांची आपल्याला कृपा झाली आहे हे आपण समजून जावं. तशाच प्रकारे योग्य मार्ग दिसणं. जेव्हा आपलं मन गोंधळून जाते, काही कार्य करताना आपण अडचणींमध्ये सापडत असू, आपल्याला सुचत नाही, आपल्याकडे पर्याय नसतो की आपल्याला काय करावं, अशावेळी जे आपलं गोंधळलेलं मन असतं ते जेव्हा स्पष्ट होतं आणि आपल्याला कुठलेही निर्णय घेताना अडचणी भासत नाही आणि ते निर्णय घेणं अगदी सोपं वाटतं. म्हणजेच काय, तर योग्य मार्ग दिसतात. त्यालाच म्हणतात की स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर झालेली आहे. तशाच प्रकारे बघा, भक्तिभाव नैसर्गिक होणं. म्हणजेच काय, आपण नामस्मरण, जप, भजन याची इच्छा जर आपल्या अंगी निर्माण होत असेल, कोणीही आपल्याला न सांगता, काही जबरदस्ती न करता आपल्या हृदयामध्ये जर भक्ती उमलत असेल, असं वाटत असेल सतत स्वामींचे नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करावा, स्वामी महाराजांची भक्ती करावी, सेवा करावी, पूजा करावी, तर अशा वेळेस समजून जावं की स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा झालेली आहे. आणि बघा, आत्मविश्वास दृढ होणं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो आहे ना, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये कधीच डगमगत नाही. म्हणजेच काय, तुम्ही कुठल्याही संकटामध्ये असू द्या, तुम्हाला जर असं वाटत असेल की काही प्रॉब्लेम नाही, स्वामी आहेत, माझ्या पाठीशी स्वामी आहेत आणि मी ह्या संकटांना अजिबात घाबरणार नाही, प्रत्येक परिस्थितीत स्वामी आहे, अशी खात्री तुमच्या मनामध्ये जर निर्माण होत असेल ना, तर स्वामी महाराज तुमच्यावर कृपा झालेली आहे असं सुद्धा तुम्ही समजून जावं. बघा, स्वामी महाराजांची कृपा मिळवण्यासाठी आपण काही साधनासुद्धा करू शकतो. म्हणजेच काय, आपल्याला स्वार्थीपणाने महाराजांची कृपा व्हावी किंवा महाराज हे देतील म्हणून आपल्याला स्वामी महाराजांची सेवा नाही, तर मनापासून जर आपण काही गोष्टी केल्या ना, तर स्वामी महाराजांची कृपा ही प्रत्येकाला मिळू शकते. त्यासाठी काही साधे आणि सोपे मार्ग आहे. म्हणजेच जसं बघा, नित्य जप. रोज ओम स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा 108 वेळा. महाराजांची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ. आणि जेव्हा गुरुवार असतो ना, गुरुवार हा महाराजांचा विशेष दिवस आहे, त्या दिवशी महाराजांना नारळ, फळ आपल्याला अर्पण जर केले ना, तर महाराजांची विशेष कृपा आपल्याला लाभते. स्वामीचरित्राचं वाचनसुद्धा बघा, स्वामीचरित्र सारामृत आहे ना, त्याची दररोज जर तुम्ही 3-3 अध्याय, असे 21 अध्याय आहे, दररोज जर तुम्ही 3-3 अध्याय वाचल्यानंतर 7 दिवसात ते पारायणसुद्धा तुमचं पूर्ण होतं. असे तुम्ही 21, 11, 51, 108 पारायण करू
शकता. जर का तुम्ही हे केले तर स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये लाभते. तशाच प्रकारे बघा, तुम्ही जर गरीब लोकांची, दीनदुबळ्यांना जर तुम्ही मदत करीत असाल ना, कधी-कधी काय होतं, स्वामींना गरिबांचे स्वरूप घेऊन, दीनदुबळ्यांचं स्वरूप घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये येतात, तुमची परीक्षा घेतात. जर तुम्ही त्या दीनदुबळ्यांना मदत करत असाल, तर तेव्हा पण महाराजांची कृपा तुम्हाला लाभू शकते. बघा, शंका सोडून फक्त तुम्हाला श्रद्धा ठेवायचं आहे. कारण बघा, निश्चयाशिवाय कृपा कधीच प्रकट होत नाही. तुमच्या मनामध्ये ना स्वामींबद्दल ना शंका असेल किंवा काही असेल, तर ते तुम्हाला कधीच त्याचे फळ, त्या तुमच्या भक्तीचे फळ मिळणार नाही आहे. त्यामुळे बघा, शंका सोडून महाराजांवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आता हे सगळं केल्यावर जर तुम्हाला असं वाटत असतील की मला महाराजांची कृपा होतच नाही आहे, तर बघा, तुम्हाला माहिती आहे कृपेची खरी ओळख म्हणजे काय? कृपा म्हणजे काय? बाहेर दिसणारे चमत्कार नव्हेत, तर खरी कृपा म्हणजे आपल्या आतमध्ये होणारे आत्मिक बदल, यालाच खरी कृपा म्हणतात. म्हणजे जसं बघा, मन तुमचं शांत होणं, तुमची जी श्रद्धा, तुमचा विश्वास आहे महाराजांवर, तो अतिशय वाढणं, भक्तीही बघा नैसर्गिकपणे वाढते. हेच त्यांच्या आशीर्वादाचं चिन्ह आहे. जर तुमची भक्ती ही महाराजांच्या प्रती वाढत असेल, म्हणजेच काय, तर महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे. जेव्हा प्रत्येक गोष्टीत आपण स्वामींचा आधार अनुभवतो, तेव्हाच आपल्याला समजतं की ते आपल्या पाठीशी उभे आहेत. मित्रांनो बघा, स्वामी भक्त हो, आपण बघितलं आहे, स्वामी समर्थ महाराजांची कृपा ओळखणं अवघड नाही. बघा, तुमच्या मनातील जर भीती नाहीशी झाली, तुमचं मन शांत झालं, भक्तिभाव वाढला आणि अंतःकरणात जर तुम्हाला समाधान मिळत असेल, म्हणजेच काय, महाराज आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. त्यांच्या कृपेचं सर्वात मोठं चिन्ह म्हणजे हेच वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर बघा, सदैव नामस्मरण करत राहा, साधेपणाने साधना करा. जी काही तुम्ही सेवा करत आहात, ती अतिशय म्हणजे दिखावा नाही केला तरी चालेल. दिखाव्याच्या स्वरूपात जर पूजा करत असणार, ते महत्त्वाचं नाही आहे. तर तुमचा भाव, तुमची विश्वास आणि तुमची श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे. तर बघा, स्वामींवर तुमचे श्रद्धा ठेवा, तुमचा विश्वास ठेवा. आणि बघा, महाराजांचं काय आहे, तुम्ही महाराजांना जितका देखावा कराल ते महत्त्वाची नाही आहे. तुम्ही महाराजांची कशाप्रकारे पूजा करता, फुलं अर्पण करता, हे करता, ते करता, यात महाराजांना रस नाही आहे. तर महाराजांना सगळ्यात जास्त आवड आहे ती भक्तीची, ती नामस्मरणाची. ती जर तुम्ही अंतःकरणापासून आणि अगदी मनापासून करत असाल ना, तर स्वामी महाराज तुमच्यावर नक्कीच प्रकट होतील. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर तुम्हालासुद्धा वाटत असेल की स्वामी महाराजांनी तुमच्यावर कृपा करावी आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळावे, तर नामस्मरण हाच एकमेव आणि उपाय आहे जो तुम्ही मनापासून करू शकता. काही नाही केलं तरी चालेल, महाराजांचे नामस्मरण हेच महाराजांचे नामस्मरण यातच खरी भक्ती आहे. तर मनापासून स्वामींचे नामस्मरण करा, तुम्हाला ते नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.